ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर बातमी जाणून घेणार आहोत आपण आणि त्याचं विश्लेषण सुद्धा करणार आहोत। ते म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं। ते असं म्हणाले की या देशातले हिंदू आणि मुस्लिम यांचं मूळ हे एक आहे आणि या देशातला प्रत्येक भारतीय हा हिंदू आहे। त्याचबरोबर त्यांनी जो इतिहास आतापर्यंत सांगितलेला जातोय त्याच्यामध्ये हे सांगणं गरजेचं आहे की परकीयांच्या आक्रमणामुळे इतर धर्म आले आणि त्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दलचं सुद्धा वक्तव्य केलं की भारतातील हिंदू मुस्लिमांचे पूर्वज एकच असून देश पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी सोबत राहावं। त्याचबरोबर इस्लाम परकीय आक्रमणामुळे भारतात आला असून हा इतिहास असाच सांगायला हवा असंही मोहन भागवत यांनी म्हटलं। पण आपल्या ज्ञानात यामुळे भर पडली असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावलाय। अंग्रेजों ने मुसलमानों को बताया कि हिंदुओं के साथ रहो तुमको कुछ नहीं मिलने वाला। डेमोक्रेसी में मेजॉरिटी का चलता है, वही चुन के आएंगे, वही बनेंगे, तुम बन ही नहीं सकते, अलग मांगो। और इतना बड़ा ये हिंदुओं का तत्वजाल है, उसमें तुम्हारा इस्लाम चलेगा। गया क्या? जब से आए भारत में तब से यहाँ है, गया? भारत स्वतंत्र होने के बाद गया? नहीं गया। सब पदों पर मुसलमान जा सकते हैं, गए जाते हैं। ये वहां उत्पन्न कर दिया और हिंदुओं को बता दिया कि बड़ा कट्टर है। इनके इसमें बताया है कि मारो और देखो मारो, इधर भड़काया उधर भड़काया, दोनों में झगड़ा लगा है। और उस झगड़े के चलते, उस अविश्वास और भय के कारण हम एक दूसरे को दूर रखने की बातें करते चले आ रहे हैं। उपाय कहाँ होगा? इस पर मलम पट्टी करने से मूल से अपनी दृष्टि को बदलना होगा। चांगली गोष्ट काही एक असं नवीनच गोष्ट सांगितली की ह्या दोन्ही समाजाचा मूळ जन्म एकाच कुटुंबातून झालेला आहे। माझ्याही ज्ञानात भर पडलीची बाजू। तेव्हा सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केल्याच्या नंतर स्वाभाविकपणे देशभर याच्यावरून चर्चेला एकच उदाहरण आलेलं आहे। याचं विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीने केलं जात आहे। आपण सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून याच्याबद्दलची वेगवेगळी मतमतांतर जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुधीरभाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई। आणि दलवाई सर, तुमचं सुद्धा स्वागत न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात। सुरुवातीला मी तुमच्याकडे येतोय दलवाई सर, सरसंघचालकांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते असं म्हणतायत की हिंदू आणि मुस्लिम यांचं मूळ एक आहे आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की या देशातला प्रत्येक भारतीय हा हिंदू आहे। तुम्ही या वक्तव्याकडे कसं पाहताय? हॅलो, हा दलवाई सर, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? बोला। सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्य की सगळे भारतीय हे हिंदू आहेत, या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहताय? भागवत साहेब हे एका मोठ्या संघटनेचे प्रमुख आहेत। हा, ते काही जबाबदारीने बोलतात असं मी समजतो। हा, प्रश्न असा आहे, एका बाजूला तुम्ही असं म्हणणार की हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज जे आहेत ते एकच आहे, हे अगदी बरोबर आहे। म्हणजे मी कोण असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तर मी पूर्वाश्रमीचा मराठा आहे। त्याच्यात वरच्या जातीतल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात कन्व्हर्शन त्यावेळेला केलेलं होतं। कन्व्हर्शन म्हणजे काय, सुफी मजहबाच्या अनुषंगाने ते कन्व्हर्शन झालं। त्यांनी आक्रमक, इस्लाम हा आक्रमक आहे असं म्हटलं आहे, ते पूर्ण सत्य नाही। आक्रमणाचाच विचार करायला गेला तेव्हा आर्यन लोक ही जे आहेत ते पण आक्रमक करूनच झालेले आहेत। मग सगळ्यांचाच विचार वेगळ्या तऱ्हेने करावा लागेल। मग इथल्या आर्यांना काय घालवणार का किंवा त्यांच्या विरोधी काय लढाई संघर्ष करणार का? परंतु एक ते म्हणतात तर एका बाजूला तुम्ही असं म्हणता की इथलेच आहेत, संस्कृतीने सुद्धा इस्लाम मुसलमान हा वेगळा आहे, तो त्या अरबांसारखा नाही आहे।
अलीकडे तो त्या आडवाणसारखीकडे ड्रेस वगैरे घालायला लागला तर तिथे तो याला जातो नोकऱ्या विक्री करायला म्हणून, पण अदरवाईज तो इथल्या संस्कृतीमधला आहे. त्याला महाराष्ट्रातला मुसलमान मराठमोळ मुसलमान आहेत, त्याच्यात लेखक आहेत, नाटककार आहेत, सर्व संस्कृतीची मध्ये भर घालणारे आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा प्रश्न सातत्याने हिंदू आणि मुसलमान निर्माण करण्याचं कोण करतंय? त्यांनी असं म्हटलेलं आहे की, आणि कदाचित ते याची पार्श्वभूमी आताच जे काय चाललेलं आहे वॉर अफगाणिस्तानमध्ये, त्याच्यामधून हे कदाचित अफगाणिस्तानमध्ये आता तालिबान आलेला आहे. तालिबानचं इथल्या मुसलमानांनी त्या अर्थानं स्वागत केलेलं नाही, आणि जे करतात त्यांच्याबद्दल जर ते बोलत असतील तर मी त्यांच्या बरोबर आहे, ते मला चूक वाटतं. तालिबानच्या अनुषंगाने इथल्या मुसलमानांचं काही करण्यात होणार नाही. इथला इस्लाम हा भारतीय इस्लाम आहे असं मानणारा मी आहे. मी भारतीय मुसलमान आहे. आता इस्लाम मध्ये सुरुवातीच्या काळापासूनच वेगवेगळे पंथ निर्माण झालेले आहेत, हे लक्षात घे. आणि कुरेश लोकांनी मोठ्या प्रमाणात मोहम्मद पैगंबरांना त्रास दिलेला आहे. मोहम्मद पैगंबरांनी सगळ्यांना बरोबर घेतलेलं आहे. त्यावेळेस जर तिथे हिंदू असतं तर त्यालाही घेतलं असतं. मशिदीमध्ये यांना ज्यूज लोकांना आणि यांना ख्रिश्चनांना मशिदीमध्ये त्यांचं तुम्ही प्रार्थना करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. अतिशय उदारता त्याची आहे. हा शेवटचा धर्म आहे, त्या धर्मामध्ये प्रचंड उदारता आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिकता आहे. आता तिथे थांबायचं का मुसलमानांनी? इस्लामने कुणाला थांबायला सांगितलेलं नाही, तुम्ही पुढे जा. आता इथल्या मुसलमानांना एक सातत्यानं हिंदूंची भीती वाटते आणि त्याच्यामधून मग आमचा कायदा वेगळा, आमचं वेगळं, तमकं वेगळं असं ते करत राहतात. आणि मग महिलांना हे तलाक देण्याचा आमचा अधिकार आहे तो कोर्टात नाही, या तऱ्हेची जी चर्चा होती ती चुकीची आहे. त्याच्या विरोधात मी सातत्यानं बोललो आहे. आम्ही चळवळीच्या काळापासून आम्ही ती भूमिका घेतली आहे. प्रश्न असा आहे, आता मुसलमानांचे लिंचिंग होतं त्याबद्दल खरं म्हणजे मोहन भागवत साहेबांना मी सांगेन, अहो तुम्ही एकदा तरी त्याला सांगा हे बरोबर नाही. एकाच वंशाचे आहेत ना, मग त्याला का असं मारता? तुम्ही महिलांच्या विरोधी इतके का राहता? घरवापसी का बोलता? तर घरवापसी बोलल्यानंतर मला आश्चर्य वाटतं. माझी बायको हिंदू आहे, माझ्या घरामध्ये हिंदू मुसलमान असं काहीच नाही, माझ्या घरातल्या मुली हिंदूंकडे गेलेल्या आहेत. हा प्रश्न तर असंख्य कसे आहेत. मग माझं घर काय विशेषच नाही, शेवटी या देशात आपण मला मुद्दा कळला. मी येतो तुमच्याकडे दलवाई सर. सुधीर भाऊ, खूप महत्वाच्या मुद्द्याला त्यांनी हात घातलेला आहे. जर या सगळ्यांचं मूळ एक आहे तर मग या दोघांमध्ये आता या ज्या वेगळ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत किंवा दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात आहेत त्या नेमक्या कशासाठी, जर हे सगळे एक असतील तर? असं आहे की माननीय हुसेन दलवाईजी यांनी आता जी विषयाची मांडणी केली तीच मांडणी मोहनजींनी केली. मोहन भागवतजी म्हणाले की इथं असणारा जो माझा मुस्लिम बांधव आहे तो भारतीय मुसलमान आहे, तो आक्रमणकारी मुसलमान नाही. आणि हा जो कोणी मुसलमान आहे याच्यावर या आक्रमणकारी मुसलमानांनी अन्याय केला होता. हे जे आक्रमणकारी बदमाश होते यांनी या देशातील हिंदूंवर जो अत्याचार केला त्यांचं जबरदस्तीने तयार झाला आणि सर्वांचे वंशज हे साधारणतः भारतीयच होते, ते हिंदू होते. ही त्याची मांडणी, आणि ही मांडणी केली नाही फक्त. सुधीर भाऊ, मग मांडणी ही आहे ना, तर मग असं काय येत नाहीये की भारतीय मुस्लिम, जर सगळे भारतीय हे हिंदू आहेत असं का? भारतीय हे हिंदू आहेत, भारतीय हे मुस्लिम आहेत, भारतीय हे ख्रिश्चन आहेत असं का नाही होऊ शकत? सगळे भारतीय हिंदू आहेत अशी मांडणी का? मला असं वाटतं की जर मांडणी आपल्याला समजली नाही याचा अर्थ ती मांडणी चूक आहे असं म्हणणं योग्य नाही. ते पुढे असं म्हणाले, आणि म्हणूनच या देशामध्ये हिंदू आणि भारतीय मुस्लिम यांनी एकत्रित राहावं, कारण यांचे वंशज एक आहे. यांचं वंश, यांचं गोत्र, यांचं नातं, यांची संस्कृती, यांची परंपरा, यांची मातृभूमी, यांचा देश
हा एक आहे, ही भावना आहे. हा. हे कोणीही यापैकी बिन कासिम पासून आले नाही, जो 11व्या शतकात आक्रमणकारी होता. हे चंगेज खानच्या ओघात नाही, ज्या चंगेज खाननी आयुष्यामध्ये एकही युद्धात पराभूत झाला नाही, पण जो आमचा आदर्श झाला नाही. हे तैमूर उलुमशी याचं नातं नाही, ज्यांनी 1 लक्ष मानवी कवटीचा राजमार केला, हा मनमोहन समजा. हा नादिर शहाचे वंशज नाही, ज्यांनी चांदणी चौकामध्ये 60,000 हिंदूची कत्तल केली. हे मोहम्मद गोळीचे वंशज नाही, ज्यांनी अजय मेर इथं धोक्याने पृथ्वीराज चव्हाणांना मारलं. हे जलालुद्दीन खिलजीचे वंशज नाही, ज्या पद्मिनीला जोहर करायला लावला, ज्यांनी महिलांवर अत्याचार केले, इतके अत्याचार केले की राणी पद्मिनीला एक वाईट दृष्टीने तिला त्या ठिकाणी अग्निकुंडामध्ये स्वतःचा जीव द्यावा लागला. हे औरंगजेबाची अवलाद नाही आहे, ज्या औरंगजेबानी छत्रपती संभाजीचा 40 दिवस तुम्ही मनात विचार केला तर 10 टन एसी मध्ये तुम्हाला धान मिळेल. काय केलं? 40 दिवस एक केस काढला होता, त्याची त्वचा काढायची, डोळे काढायचे, नख काढायचे. आणि म्हणून ते म्हणाले की या देशातला कोणताही माझा मुस्लिम बांधव हा औरंगजेबाची औलाद नाही, हा मुस्लिम बांधव याचा मूळतः वंश हा भारतीय हिंदुत्व होता. कालानुरूप अत्याचार, कालानुरूप अन्याय, कालानुरूपच्या संघर्षामध्ये जालिम वृत्तीच्या, जे स्वतःला आलमगीर म्हणायचे, जे स्वतःला गाझी म्हणायचे, अशा आक्रमणकारी राज्यकर्त्यांनी सामान्य या देशातल्या भारत मातेच्या सुपुत्रावर जो काही अन्याय केला, त्यातून भारतीय मुस्लिम तयार झाला असेल ते हे आमचे बांधव आहे. ठीक आहे. नाही, ही भावना खूप व्यापक निश्चितपणे आहे, पण त्या भावनेच्या मध्ये कुठे संघर्षाचा तर वाद नाही ना, वर्चस्वाचं तर लढाई नाही ना, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. त्याचं कारण म्हणजे आपण त्यांना ते जे आहेत तसे का स्वीकारत नाहीयेत, हा सुद्धा प्रश्न आज अनेक जण विचारतायत. त्यांना आपण हिंदू का म्हणतोय, हा सुद्धा सवाल आहे. त्याच्यावर चर्चा एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुढे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण सगळेजण या कार्यक्रमात जाणून घेतोय ते म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगानं सगळे भारतीय हिंदू आहेत असं त्यांचं जे वक्तव्य आहे त्या अनुषंगानं चर्चेला तोंड फुटलंय. आणि याचबद्दल आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आता ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत भागवत सुद्धा जोडले गेलेले आहेत. अनंत सर, तुमचं सुद्धा स्वागत न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये. माझा साधा सरळ सोपा प्रश्न असा आहे की सच्चा भारतीय असण्यासाठी हिंदू असणं हेच गरजेचं आहे का? दुसरा कुठला धर्मीय भारतीय असू शकत नाही का? सगळे भारतीय हिंदू, ही मांडणी नेमकी काय आहे? सगळे भारतीय हे जे या देशाला आपला देश समजतात, या देशाला आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी मानतात. जे सर्व नागरिक या देशासाठी जगतात आणि ज्या सर्वांना हे मान्य आहे की एक आपण सर्व लोकांचे, हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, पूजा पद्धती वेगळी असली तरी आपण एका या भारत भूमीच्या पूर्वजांचे वंशज आहोत, हे ज्यांना मान्य आहे ते सगळे एवी तेवी हिंदूच आहेत ना. आता त्यात कशाला ख्रिश्चन, हिंदू, मुसलमान, पूजा पद्धती काही असू देव. पण त्यांनी सर मुद्दा आहे ना की आज जर आपण या सगळ्यांना, भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला जर हिंदू म्हणायला लागलो तर त्यांची जी वेगळी ओळख आहे, वैविध्य जे आपल्या देशामध्ये आहे, त्यांची धर्माची आचार विचारसरणी जी असेल ते सगळं नाकारणं असं होत नाही मग? नाही ना, कारण काय, काल सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणात हेच तर नेमकं सांगितलं की मग जर शोधला तर तो आपल्या गावापासून सुरू होतो. मी अनंत आहे, माझ्या भावाचं नाव सुनील आहे, माझ्या बहिणीचं नाव स्वाती आहे, हे वेगळे पण आहेच ना. माझं नाव भागवत आहे, तुमचं अजून भोसले आहे, अजून तिसरं आडनाव लारी आहे, कोणी वर्गीस आहे. म्हणजे वेगळेपणा जर तुम्ही जोपासायचा आणि मुद्दाम तो ठसवायचा अशी जर सुरुवात केली तर वेगळेपणा सर्वांमध्ये आहे, कुठल्या कम्युनिटीमध्ये नाही, घराघरात आहे, फॅमिलीमध्ये आहे, दर कुटुंब वेगळं आहे, दर कुटुंबातली 6 माणसं वेगवेगळी आहेत. तर त्यामुळे याचा विचार करण्याची गरज काय? बर,
मला हुसेन दलवाई सरांना विचारायचं आहे की सच्चा भारतीय असणं म्हणजे हिंदू असणं ही कुठंतरी हे समीकरण अधोरेखित करण्याचा प्रयत्न होतोय. अर्थात हे त्यांची अतिशय तुच्छ अशी भावना आहे असं माझं मत आहे स्पष्ट. असं या देशातल्या बौद्धांचं काय करायचं, बौद्धांचं शिरकाण कोणी केलं त्याची काय चर्चा, कोणी इतिहास जर काढला तर किती महागात पडेल. जैनांचं काय करायचं, शीखांचं काय करायचं, की फक्त मुसलमानांनी याच्याबद्दलच तुम्ही थांबणार, हा अतिशय चुकीचा आहे. वेगवेगळे धर्म असं आहे, माझं आणि ईश्वराचं काय नातं असावं ते ठरवण्याचा तुम्हाला अधिकार कुणी दिलेला आहे. ठरवू दे ना ज्याला त्याला व्यक्तिगतरित्या, त्याच्यामध्ये आपण या पद्धतीनं असंच तुम्ही झालं पाहिजे, असंच मानलं पाहिजे असं. आणि या देशाच्या भूमीवर तुमचं, मी हिंदू असल्यावर या देशाच्या याच्यावर माझी फार निष्ठा असेल आणि मुसलमान असलो तर नसेल हे सांगितलं कोणी यांना. किती हिंदूंची, हिंदूंमध्ये असंख्य हिंदू असे आहेत की मी हे देव धर्म मानत नाही, या देशाचे ते नागरिक आहेत ना, हे तुम्हाला मान्यच पाहिजे करावं लागेल. हिंदूंमध्ये परत हिंदू एक आहेत का, अनार्य वेगळे आहेत, आर्य वेगळे आहेत, आर्य परत भारताच्या बाहेरून आलेले आहेत. हो, इथे कितीतरी प्रश्न निर्माण होतील हे लक्षात घ्या. असं काय गरज आहे, आपण सगळे एकत्र आहोत, चांगले आहोत. आणि या भागवत साहेब एक गोष्ट बोलली तर तुम्हाला फार हसू आलं की मुस्लिम फंडामेंटलांच्या विरोधात मुसलमान पुढाऱ्यांनी हे केलं पाहिजे. माझं म्हणणं तेच बरोबर आहे, मी त्या फंडामेंटलिझमच्या विरोधात लढतो. पण प्रश्न असा, हिंदू फंडामेंटलिझमचं काय करायचं, तुम्ही हिंदू फंडामेंटलिझम वाढवणार आणि दुसऱ्या बाजूला मुसलमानांना नको तुम्ही वाढवू नका सांगणार, असं होत नाही. तुमच्या सुद्धा तुम्ही बहुसंख्य आहात, तुम्ही जर असं करायला लागल्यानंतर अल्पसंख्याक लोक त्याच्याकडे जास्तच जाणार. फंडामेंटलिझम हा फक्त मुसलमानांमध्ये आहे असं नाही, तो शिखांमध्ये आहे, तो जैनांमध्ये आहे, तो बौद्धांमध्ये आहे, आणि आता तो हिंदूंमध्ये तुम्हीच आणताय. मग मला काय कळतच नाही. ठीक आहे, मी विचारतो, मी सुधीर भाऊंकडे जातो, सुधीर भाऊंना विचारतो. सुधीर भाऊ, सरसंघचालक असंही म्हणाले त्यांच्या भाषणामध्ये की मुस्लिम वर्चस्वाचा विचार कोणी करता कामा नये, भारतीय वर्चस्वाचा आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. जर सगळे भारतीय हिंदू असतील आणि भारतीय वर्चस्वाचा विचार केला तर मग तो स्वाभाविकपणे हिंदू वर्चस्वाचा सुद्धा विचार होऊ शकतो. त्याचं काय करायचं? मला असं वाटतं की आपण राईचा पर्वत नाही, राईच्या फोटोचा पर्वत करतोय. बरं, लहानपणी प्राथमिक शाळेत एक कथा होती की एक पक्षाचा पिल्लू झाडाचं पान पडतं आणि ते आकाश पडतंय असं धावत जातं. माननीय मोहनजींनी काय म्हणाले, देश हिताचं प्रत्येक शब्द त्यांचा राष्ट्रहिताचा होता. ते असं म्हणाले की आपल्या देशामध्ये कारण नसताना काही मुस्लिम पुढारी साऱ्या मुसलमानांना भडकवण्यासाठी काही प्रयत्न करतायत, आणि या भडकवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण भारतीय आहोत, या देशाच्या प्रती आपली निष्ठा आहे हे विसरून बाहेर देशाच्या भारताचे तुकडे करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना त्यांचं मत हे मजबूत होईल अशा पद्धतीची भाषा करतात. आणि म्हणून ते असं म्हणाले, जे आता आमचे मित्र हुसेन दलवाईजी म्हणाले की जे अशा पद्धतीच्या वृत्तीचे मुस्लिम नेते असतील तर अशांना कोणी मोठे करू नये. आता हा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न मांडत असताना ते म्हणाले की हिंदू मुस्लिम असा भेद होता कामा नये, अशा पद्धतीने वैरत्व होता कामा नये, आणि हे वैरत्व होऊ नये याचं कारण त्यांनी सांगितलं. अरे तुमच्या आमच्या सर्वांचे वंशज कोण होते? ठीक आहे, या सर्वांचे वंशज. सुधीर भाऊ, मी विचारतो माझ्याकडे वेळ कमी आहे, मी विचारतो हुसेन दलवाईंना. हुसेनजी, दलवाई सर असं ते म्हणाले की देशात कुणी अल्पसंख्याक नाहीये, ही एक भावना, कारण अल्पसंख्याकांच्या मनात एक भीती असते बहुसंख्याकांची, त्याच्याबद्दलची सुद्धा मांडणी तुम्ही याच्या आधी केलेली आहे. जर ते असं म्हणतायत की या देशात कुणी अल्पसंख्याक नाही, या देशात प्रत्येकाच्या विचाराचा आदर केला जाईल, त्या सन्मान केला जाईल, तर याला आपण पॉझिटिव्हली का नाही बघायचं? आपण देशाच्यासाठी सगळ्यांनी मिळून पुढे जायला हवं, तर देश पुढे जाईल, एकत्र यायला हवं, अशी भावना जर मांडली जात असेल तर ती का स्वीकारू नये असा सुद्धा मुद्दा आहे ना. असं एक लक्षात घ्या, लोकशाहीचं सगळ्यात मोठं गमत काय ते लक्षात घ्या. हे लोक लोकशाही मानतात की नाही तोच खरा प्रश्न आहे. घटनेमध्ये अल्पसंख्याकांच्या संबंधामध्ये जो उल्लेख आहे त्याचं
कारण काय माहितीये का, लोकशाहीमध्ये अल्पसंख्याकांना किती तुम्ही प्रोटेक्शन देतात त्याच्यावर तुमची लोकशाही खऱ्या अर्थानं किती आहे हे लक्षात येतं. अल्पसंख्याक म्हटल्यानंतर फक्त मुसलमान अल्पसंख्याक असे नाही आहेत, शीख ही अल्पसंख्याक आहे, जैन ही अल्पसंख्याक आहे, बौद्ध ही अल्पसंख्याक आहे, धार्मिक, त्यानंतर मग जातीमध्ये सुद्धा अल्पसंख्याक आहे. अहो तुम्हाला मी सांगतो, अलीकडेच आम्ही याला सोलापूरला एक मोठी ओबीसीची कॉन्फरन्स घेतली, तिथे सगळ्या गुन्हेगारी समाजाच्या ज्याला गुन्हेगार म्हणून समजले होते सरकार, आपल्या ब्रिटिश सरकार, त्यांची ती मोठी कॉन्फरन्स होती. ते अल्पसंख्याक आहेत, लक्षात घ्या. त्या अल्पसंख्याकांना या देशामध्ये आपण किती वेटेज देतो त्याच्यावर या देशाचं हे खऱ्या अर्थानं लोकशाही टिकवण्याचा भाग आहे त्याच्यात, हे आपण लक्षात घेतो. पण घटनेने ते दिलेल्या गोष्टी, अल्पसंख्याक मानू नका, न मानू, तुम्ही कशाला त्यांना अल्पसंख्याक म्हणून हे करता? अल्पसंख्याक म्हणून त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्यांना ती आपोआपच तुम्हीच समजता त्यांना अल्पसंख्याक, त्या अन्याय होणार नाही असं बघा ना. लिंचिंग कोण करतं, कुणाचं होतं लिंचिंग, घर वापसीच्या संबंधामध्ये काय नेमकं होतं त्यावेळेला? जर मला असं वाटतं माननीय जर भागवत साहेब बोलले असते की हे चुकीचं आहे, एकदा तरी बोलले का? लक्षात घ्या, या देशाचा प्रधानमंत्री एकदा तरी बोलला असं म्हणून का? हे संबंध मशीद पाडली, समन्वय घडून त्याच्यातून मार्ग काढायला होता. तुम्ही ज्या पद्धतीने तोडफोड केली, कुणाची तोडफोड करता, कशासाठी करता? आणि आता हे नाही, हे ते झाकी आहे और अमुक अमुक बाकी आहे असं करणं, घोषणा ज्या पद्धतीने दिल्या जातात ते सगळं बंद झालं तर मी तुम्हाला एक सांगतो, या देशातल्या मुसलमान असू दे, ख्रिश्चन असू दे, या देशातला हिंदू जितका प्रागतिक विचार करेल त्याच्या उदाहरणावरून मुसलमान सुद्धा प्रागतिक विचार करेल. आज मुस्लिम मुली, ठीक आहे, तुम्ही मांडताय, खरं तर तुम्ही जी भूमिका मांडली तीच अपेक्षित आहे की हा देश आपल्याला पुढे न्यायचा असेल तर सगळ्यांनी सोबत येऊन आपापली संस्कृती, आपले जे काही वेगळेपण आहे ते टिकवून या देश म्हणून सुद्धा आपण सगळे एक भारतीय म्हणून समोर यायला हवं. पण सरसंघचालकांनी केलेल्या या वक्तव्याच्या नंतर स्वाभाविक आहे की त्याच्यावरून चर्चा सुरू होणार आहे, वेगवेगळी मतमतांतरं त्याच्या संदर्भातली मांडले जातील. पण एक विश्वास मात्र सगळ्या धर्मांच्या मनात निर्माण होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.